आपण नेहमीप्रमाणे शिवछत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतो, परंतु आपण वेगळ्या प्रकारे जयंती साजरी करणार आहोत. आणि या जयंतीच्या निमित्तानं आज आपण एका विद्यालयामध्ये आहोत. त्या विद्यालयाचं नाव आहे नवीन माध्यमिक विद्यालय. त्या विद्यालयाचा मी माझी विद्यार्थी पण आहे. मला असं वाटलं की आपल्या विद्यालयामध्ये देखील या गोष्टी गरजेच्या आहेत. जे छत्रपती शिवाजी महाराजांचे काही गुण जर या विद्यार्थ्यांनी अंगीकारले तर निश्चितपणे यांच्या भावी आयुष्याला उपयोगी त्यांना पडेल. तसं आपण सुरू करूया. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काही प्रश्न आपण त्यांना विचारणार आहोत आणि जर त्यांनी बरोबर उत्तर दिलं 5 प्रश्नांचं तर आपण त्यांना अंतिम फेरीमध्ये प्रवेश देणार आहोत. आणि उत्तर दिल्याबद्दल त्यांना आपण आपल्या स्किल डेव्हलपमेंट सेंटरची लाईफ टाईम मेंबरशिप देणार आहोत. चला सुरू करूया. सर्व विद्यार्थी रेडी आहात? जी रेडी नाही त्यांचा पण आवाज येतो. छान, व्हेरी गुड. तर सगळ्यात सोपा आणि चांगला प्रश्न तुम्हाला विचारणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? बाकी आवाज नाही. चला ये बाळा, तुझं नाव सांग. प्रतीक ज्ञानेश्वर अल्लाट. प्रतीक ज्ञानेश्वर अल्लाटने सर्वात प्रथम हात वर केला होता. तर मला सांग, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? शिवनेरी किल्ल्यावर. जोरदार टाळ्या याच्यासाठी. दुसरा प्रश्न आपण विचारणार आहोत याला. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस कुठला साजरा झाला? शिवजयंती. तारीख सांग. 19 फेब्रुवारी 1630. 1630. जोरदार टाळ्या. दुसऱ्याही प्रश्नाचं यांनी उत्तर बरोबर दिलेलं आहे. मला वाटतं हा पुढे जाऊन देतो का नाही मला काही कळत नाही आहे. याला आपण दुसरा प्रश्न विचारणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला? अजिबात बडबड करू नका. चला, कुणाला उत्तर येतंय? वा, मुली. 1674. जोरदार टाळ्या याच्यासाठी. तुझं नाव सांग. वैष्णवी नवनाथ. वैष्णवी नवनाथ वहिले हिने पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं आहे. आपण तिला दुसरा प्रश्न विचारणार आहोत. दुसरा प्रश्न तुझ्यासाठी असा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं पूर्ण नाव काय? शिवाजीराजे शहाजीराजे भोसले. जोरदार टाळ्या. छत्रपती शिवाजी महाराजांचं पूर्ण नाव शिवाजीराजे शहाजीराजे भोसले. शिवाजी शहाजी भोसले असं म्हटलं तरी चालेल, कारण ते नाव आहे. राजे आपण उपाधी दिलेली आहे. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. चौथा प्रश्न तुझ्यासाठी. तिसरा प्रश्न तुझ्यासाठी आहे. 3 प्रश्नाचं उत्तर दिले. 2 प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. तिसरा प्रश्न तुझ्यासाठी असा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे तोरण कोणत्या किल्ल्यावरती उभारले? उत्तर चुकीचं आहे. दुसरा कोणी? तिसऱ्या प्रश्नावर तुझं नाव सांग. रिया संतोष बिवरे. रिया संतोष भिवरे. कुठल्या किल्ल्यावरती? तोरणा किल्ल्यावरती स्वराज्याचं पहिलं. जोरदार टाळ्या याच्यासाठी. दुसरा प्रश्न तुला विचारत आहे. दुसरा प्रश्न तुझ्यासाठी असा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरूंचं नाव काय? जिजामाता. गुरूंचं नाव का? आईचं नाही, गुरु. कुणाला येत आहे? काय होतं, अर्धवट नका करू. जरा जोरात असा पूर्ण अर्धवट केलं की नॉलेज नाही आहे. हां, रामदास स्वामी. रामदास स्वामी. जोरदार टोळ्याच्यासाठी टाळ्या. पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं आहे. दुसरा प्रश्न आपण तिला विचारूया. शाहिस्ते खानावर छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी हल्ला केला? नाही माहिती. कोणाला माहिती? शाहिस्ते खानची लढाई एवढी जोरात झालेली आणि त्यांनी कधी हल्ला केला माहित नाहीये? हाय, मला माहिती आहे. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे ना कोणतरी देणार. रात्री. कधी केला? तारीख, दिवस, वार काहीतरी नाही माहिती. कुणाला माहिती आहे अजून? काय होतं माहिती आहे का? छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की ज्या तुम्हाला महत्त्वाच्या आहेत. शाहिस्ते खान हा कोण होता? त्याने कधी हल्ला केला? त्या हल्ल्यामध्ये काय झालं? कशाप्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला पण प्रत्युत्तर दिलं? तर या बाबतीत सगळ्या तुम्हाला माहिती गरजेच्या आहेत. तर उत्तर त्याचं असं आहे. शाहिस्ते खानात छत्रपती शिवाजी महाराजांनी जो हल्ला केला तो 5 एप्रिल 1663 साली. किती?
वा, माझा आवाज येतो म्हणायचं तुम्हाला? जोरदार टाळ्या याच्यासाठी एकदा. पुढचा प्रश्न असा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनंतर त्यांच्या गादीवर कोण बसलं? ये पुढं. प्रश्न काय होता सर? प्रश्न सांगा परत. प्रश्न काय होता? प्रश्न सांगा. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर त्यांच्या गादीवर कोण बसलं? छत्रपती संभाजी महाराज. जोरदार टाळ्या याच्यासाठी. दुसरा प्रश्न असा आहे, कोंढाणा किल्ला माहिती आहे? कोंढाणा किल्ल्याला शिवाजी महाराजांनी कोणते नाव दिले? सिंहगड. जोरदार टाळ्या. दुसरा प्रश्न त्यांनी उत्तर बरोबर दिलंय. तिसरा प्रश्न, स्वराज्याची जी काही सचिवपद होतं, स्वराज्याचं सचिवपद, त्याच्यावर कोण होतं? सचिवपदावर कोणाला माहिती आहे? स्वराज्याच्या सचिवपदी कोण होतं? स्वराज्य स्थापन केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी, सचिवपदी कोण होतं? तानाजी पंत. नाही, नाही माहिती. नाही माहिती. कोणाला माहिती आहे? मुलींमध्ये नाही. स्वराज्याच्या सचिवपदी सन्माननीय अण्णाजी दत्तो होते. कळलं? डोक्यात ठेवा. पुढचा प्रश्न असा आहे, कोंढाणा गड कोणी सर केला होता? प्रश्नाचं उत्तर मी तोंडाने सांगायचं नाहीये, फक्त हात वर करायचं आहे. तानाजी मालुसरे. तानाजी मालुसरे. आणि त्यांच्याबरोबर कोण होतं अजून? त्यांची बंधू. काय नाव त्यांचं? येस. नाही. ठीक आहे, तानाजी मालुसरे बरोबर उत्तर. जोरदार टाळ्या याच्यासाठी. दुसरा प्रश्न असा आहे, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आईचं नाव काय होतं? जिजामाता. पूर्ण नाव? जिजामाता शहाजीराजे भोसले. जोरदार टाळ्या. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं आहे. तिसरा प्रश्न आपण त्याला विचारणार आहोत. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर जर त्यांनी बरोबर दिलं तर 2 प्रश्नात तो आपला विजेता ठरणार आहे. स्वराज्यामध्ये जवळपास किती किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांनी हस्तगत केले होते? 350. चूक आहे. दुसरा कोण? स्वराज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी किती किल्ले हस्तगत केले होते? टोटल एकूण किल्ल्यांची संख्या किती होती? तिकडं नाही आहे, फक्त मध्ये आहे. चल, तुझं नाव सांग. माझं नाव नितीन लोखंडे. किती किल्ले होते? 365. चुकीचं आहे. 365 हे दिवस आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आयुष्यामध्ये लढाया लढल्यात आणि किती किल्ले हस्तगत केले हा संख्या तुम्हाला सांगता येत नाही. ही खूप मोठी शोकांतिका आहे. आपल्या आयुष्यामध्ये किती आपल्याला किल्ले चढायचे आहेत, किती जिंकायचे आहेत, किती समस्यांना सामोरे जायचे, हे किल्ल्यांवर लक्षात येतं. एवढ्या उशिरा मेमरी स्लो आहे काय? जोरदार टाळ्या याच्यासाठी. 350. थोडी जवळ आलेली आहे. एकूण किती किल्ले होते? सांगितलं तरी चालेल, जोरदार एकदा ओरडून सांग. चल. नाही, सांग उठ. तू स्पर्धेमध्ये नाही आहे पण सांग, कळू दे. हां, 300 नाही. मित्रांनो, टोटल किल्ले 370 जिंकले, हस्तगत केले, आपल्या ताब्यात घेतले. किती? आता इथून पुढे लक्षात ठेवा, तुम्हाला खूप उपयोगात पडणार आहे. पुढचा प्रश्न असा आहे, कुणीतरी लवकरात लवकर विजेते व्हावं, मला उत्सुकता लागली आहे. त्यानंतर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू कोणत्या किल्ल्यावरती झाला? आवाज नाही, अजिबात आपसात बोलायचं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी रायगड किल्ल्यावरती आहे, बरोबर? हो. जोरदार टाळ्या याच्यासाठी. स्वराज्यात न्यायाधीशपदी कोण होतं? स्वराज्य ज्यावेळेस स्थापन केलं त्याच्यावर न्यायाधीशपद कोण होतं?
नाही सांगता. कोणाला माहिती आहे स्वराज्य स्थापनेत न्याय देणारा निवाडा कोण करत होतं? 9वी. वा. मोरोपंत भिंगळे. मोरपंत बिंगरे, त्यांच्याबरोबर दुसरे पण होते निराजी रावजी. मोरपंत पण होते, निराजी रावजी पण होते. जोरदार टाळ्या याच्यासाठी. तुझ्यासाठी दुसरा प्रश्न असा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांना राजा ही पदवी कोणी दिली? किताब आहे का पदवी? पदवी राजा ही पदवी कोणी दिली? खूप महत्वाचं आहे. जनतेने. राजा ही पदवी, छत्रपती शिवाजी महाराजांना राजा ही पदवी कोणी दिली? मित्रांनो, मला इथं सांगावं असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या सर्वांनी जनतेने राजा म्हटलं आहे, पण पदवी देण्याचं काम त्यांच्या दुश्मनांनी केलेलं आहे. कोण दुश्मन होता? सांगा लवकर. कोण म्हटलं औरंगजेब? कोण म्हटलं? तूच म्हणली का? तुलाच विचारलं आणि तूच म्हणली. जोरदार हिच्यासाठी टाळ्या. ही स्पर्धेमध्ये आलती पण परत गेली. छत्रपती शिवाजी महाराजांची शेवटची लढाई कोणती होती? थांबा, यांना पहिले याच्यात बघूया ना आपण. 9वी मध्ये कोण टॅलेंटेड आहे? इकडं लईच पॉवर खाऊन आले बाबा. काय कळा ना तुम्हाला? माहित होतं का अगोदर? नाही ना? छत्रपती शिवाजी महाराजांची शेवटची लढाई कोणती होती? एवढं उशिरा? तुझं नाव सांग. समीक्षा थोरे. समीक्षा थोरे. दक्षिणची मोहीम. नाही. दक्षिणेतली मोहीम. नाही. मित्रांनो, बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आपण फक्त अभ्यास काय करतो? लक्ष द्या इकडे. फक्त अभ्यास काय करतो? जन्म, मृत्यू, दुश्मन, हे त्या गोष्टी. पण एक गोष्ट अशी आहे, शेवट कधी लढाई लढली, शेवटचा श्वास कधी घेतला, त्यांनी काय काय आयुष्यामध्ये केलं, कशा प्रकारे केलं, या गोष्टी आपल्याला ज्ञात नाही आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा जर तुम्ही सखोल अभ्यास केला ना, तर प्रत्येक गोष्टीचा तुम्हाला ज्ञान होणार आणि त्याचा तुमच्या आयुष्यामध्ये उपयोग करून घ्या. नुसतं ज्ञान कधी पण लक्षात ठेवायचं. ज्ञान नुसतं डोक्यात ठेवायचं नाही, ते एक वाटायचं, प्रॅक्टिस करायची, त्याचं स्वतःच्या शरीरामध्ये, स्वतःच्या गुणामध्ये त्याचं रूपांतर करून आपल्याला आपल्या भावी आयुष्यामध्ये काय प्राप्त करायचं त्याच्यासाठी त्याचा वापर करायचा आहे. नक्की. चला, पुढचा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कुणी केला? घ्या, काय हरकत नाही आहे. बडबड करू नका. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कुणी केला? गागा भट्ट. गागा भट्ट. जोरदार टाळ्या याच्यासाठी. खरं सांगा, तुम्हाला इमानदारी सांगा, कोणाला माहित होतं? अरे 9वीचे विद्यार्थी काय नुसतंच पुस्तक वाचून आलेत का? डोक्यात काही ठेवलंय का नाही? हा. पुढचा प्रश्न तुझ्यासाठी, छत्रपती शिवाजी महाराजांचे दाभोळकर बंदरावरती कधी ताबा घेतला? नाही माहिती. नाही माहिती. दाभोळकर बंदर ज्यावेळेस हस्तगत केलं ते साल कधीचं होतं? छत्रपती शिवाजी महाराजांनी दाभोळकर बंदर कधी ताब्यात घेतलं? कुठल्या साली? सांग. 1600? थोडीशी मागं पडली. हे बघा, कधी पण अंदाज लावायचा नाही. आपल्याला ज्ञान असेल पूर्णपणे तरच बोलायचं. अंदाजपंच कधी बोलायचं?
कधी बोलायचं? वेगळ्या ठिकाणी. ठीक आहे. तर त्यांचं बंदरावरती ताबा त्यांनी 1669 साली घेतला होता. 1600. आवाज येतोय माझा सगळ्यांना? चला पुढचा प्रश्न तुम्हाला मी विचारतोय. काय होतंय, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास एवढा मोठा आहे ना की तुम्हाला असाच घेऊनही करावं लागतं, कारण तुम्हाला प्रश्न विचारायचे आहेत. मला डोक्यात ठेवून जर विचारले तरी देखील चालतंय, पण असं विचारलं तर परफेक्ट ज्ञान. कारण का मी हातात घेतले, कारण माझ्याकडनं काहीच चुकायला नको. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास बऱ्याचशा जणांनी चुकीचं सांगितलं, चुकीचं ऐकला. आपल्याला चुकीचा इतिहास सांगायचा नाही आहे. आपल्याला जे ज्ञान नाही आहे ते ज्ञानाचा याचा वापर आपण घेऊ शकतो. मला बरेचसे प्रश्न विचारायचे म्हणून घेतोय तुम्हाला. ठीक आहे. पुढचा प्रश्न जो आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्राबाहेर भव्य मंदिर कोणत्या राज्यामध्ये आहे? महाराष्ट्र सोडून, महाराष्ट्राच्या बाहेर. चला, आपापसात अजिबात बोलायचं नाहीये. कर्नाटक. कर्नाटकमध्ये नाही आहे. बोला. खूप मोठं आहे तिथं, तीर्थक्षेत्र पण आहे खूप मोठं. कदाचित मला वाटतं तुमचे आईवडील गेले पण असतील त्या तीर्थक्षेत्राला. आवाज नको, आपसात अजिबात बोलू नका. दिल्लीत लाल किल्ल्यासमोर. नाही, मंदिर, समाधी किंवा स्टॅच्यू नाही, मंदिर. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं भारतामध्ये कुठल्या राज्यामध्ये काय हे माहिती असणं गरजेचं आहे. तुम्ही ऐकलं असेल. कर्नाटक. नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य दिव्य मंदिर जे आहे ते आंध्र प्रदेशमध्ये श्रीशैलम या ठिकाणी आहे. लक्षात ठेवा. कुठे? आंध्र प्रदेशमध्ये. कुठे? श्रीशैलम मंदिर आहे. ठीक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाणं हे कशाचं होतं? हे ओरडू नका रे. छत्रपती शिवाजी महाराजांचं जे नाणं होतं ते कशाचं होतं? तांब्याचं. जोरदार टाळ्या याच्यासाठी. छत्रपती शिवाजी महाराजांचं एक मावळा आहे, त्या मावळ्याचं नाव आहे वीर बाजीप्रभू. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळ्याचा देखील या ठिकाणी उल्लेख होणं गरजेचं आहे. त्यांचं जन्मस्थान कोणत्या तालुक्यात आहे? बाजीप्रभू नाही. कोणाला माहिती आहे? छत्रपती शिवाजी महाराजांचे खूप जवळचे वीर बाजीप्रभू यांचं जन्मस्थान कोणत्या तालुक्यात होतं? जिल्हा सांगा. छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे वीर बाजीप्रभू यांचं जन्मस्थान भोर तालुक्यात होतं, जे आपल्याच पुणे जिल्ह्यामध्ये आहे. ठीक आहे. लक्षात ठेवा. इथून पुढचा प्रश्न जो आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी काढलेल्या तांब्याची नाणी कोणती होती? तांब्याची नाणी कोणती होती? खूप सोपा प्रश्न आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी काढलेल्या तांब्याची नाणी कोणती होती? बरं, आता आपण एक काम करूया. तुम्हाला सोपे प्रश्न विचारतो, कारण तुम्ही सखोल अभ्यास करून आलात. म्हणून मी सखोल अभ्यास करून 4 दिवस याच्यावरती स्टडी केली की म्हटलं आपल्याला मुलांना जिंकूनच द्यायचं नाही. मी जिंकलो, तुम्ही हारले, असा त्याचा अर्थ होतो. शिवराई. जोरदार टाळ्या याच्यासाठी.